पाचेगाव. हा पाचेगाव तालुका तालुका सांगोला. जिल्हा सोलापूर. बघून घ्या मित्रांनो म्हैस कशी आहे. किती व्यांदा आहे? दुसरं दुसऱ्यांदा साय जाते काय? हा. किती सांगता किंमत? किंमत 170 सांगतो, मागते ती 140. तू बोल किती? 170 सांगतो. 1,70,000 कितीपर्यंत मागतील बाया काय? 140 पत्र मागते ती. किती आलं तू सोडायचे? थोडं 165 पत्र. लाखायात नाही वय नाही 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 का व्यापारातले का शेतकरी? शेतकरी. शेतकरी काय 1,40,000 आलं तर व्यवहार होऊन जाईल. नाही नाही 140 मागते ती. किती आलं तर देणार? देणार 165 पत्र. 1,65,000 देणार आहे का? दूध किती आहे म्हशीला? दूध पहिले तर जरा बाजूला. पहिले तर 13 लिटर 14 लिटर. नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण आलो सांगोल्याच्या मशीनच्या बाजारात आणि बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन पंढरपुरी असतील, दुगल असतील, त्या ठिकाणी मोरा म्हशी, जाफराबादी म्हशी, ज्या काही विशेष म्हशी आल्या त्या संपूर्ण मशीनची माहिती घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. शेतकरी मित्रांनो, आजची तारीख आहे 2 ऑगस्ट 2026 आणि आज आपण बाजारात आलेलो ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवड्यातला बाजार चालू आहे. मित्रांनो, आपण सर्व पशूंचे व्हिडिओ टाकत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संपूर्ण बाजारात आपल्याला माहिती मिळून जाईल. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी अजून एक नम्र विनंती मित्रांनो, म्हशी खरेदी करत असताना बाजारामध्ये सांगण्याच्या किमती वेगळ्या असतात. सर्वच माहिती काय चॅनलला बरोबर देतील असं काय नाही. आपण व्हिडिओ बघून किंवा एखादी गडबड करून म्हैस वगैरे खरेदी करायला जाऊ नका. बाजारात येऊन स्वतः माहिती घेऊन खरेदी करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. डांबरे घेऊ. डांबरे घेऊ. डांबरे घ्या. हे असू दे काच. अरे बाजारात बाहेर यायला आलाय. बाय राम राम. राम राम. गाव कुठला आहे? 13 लिटर. चालवा जरा म्हैस फिरवा. वळवा. म्हैस बघून घ्या, मोठ्या मापाई म्हैस आहे मित्रांनो. बाया कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर घ्या 86 0 5 18 23 93. धन्यवाद दादा. बघू शकताय मला तुमची आहे म्हैस. कोणा येईल भैया तुमच्या येईल म्हैस कशी आहे दाताला? नाही असं दाताला कशी आहे? कडदात करते. कडदात आहे. बरं व्यापारी आहे शेतकरी? व्यापारी. बरं पंढरपुरीमध्ये येते? हा. दूध किती येते? दूध ती 5 5.5 एका टायमाला पिळली. 10 लिटरच्या बोलीत द्यायची बोलीत मिळणार. आणि दाताला संपलेली वेळ किती आहे? कडदात करते. तिसरं येत आहे. तिसरं. बरं किंमत किती सांगताय? तिची 91,000. 91. मागणी कितीला होते काय? तिला मागते ती 75ला 80ला 81ला. बरं काय अपेक्षा आहे मला तुमची? शेवट 85 आलं तर द्यायची. 85 आलं तर सोडणार आहे. बरं बघून घ्या पंढरपुरी म्हैस आहे, व्यापारा लाईन मधली म्हैस आहे मित्रांनो. शिंगाला वगैरे चांगली शिंगाळू आहे आणि दाताला कडदात म्हैस संपलेली म्हैस आहे. तर कुणाला जर पाहिजे असेल तर मालकाचा नंबर आपण देणार आहे. वेताला तिसरे आहे. दूध 10 लिटर मशीन दिले असं मालकाचं म्हणणं आहे. तर दूध वगैरे काय कमी जास्त झालं तर मालक कशा बोलीत देणार? घेणार. हो दुधाच्या सडाच्या भांड्याच्या बोलीत मिळेल की. हां आणि जर काय प्रॉब्लेम आला तर? तिला काय प्रॉब्लेम आला तर महागारी पैसे रिटर्न. पैसे रिटर्न का म्हशीला म्हैस देणार? म्हशीला म्हैस पैसे रिटर्न शेतकरी म्हणेल तसं. हां मी काय फसवणूक होत नाही. किती नाही, म्हशी नाही. आणली आज? 9 त्या. बरं सगळ्या पंढरपुरी दुगल काय सगळ्या ही दुगल मुर आहे, ही साधी आहे, ही दुगल मुर आहे, ही रिंग आहे. हो का ही हा ही पंढरपुरी आहे. हो का ही पंढरपुरी आहे. ती बी आपलीच आहे बघा. बघून घ्या म्हैस. भैया शिकवणीतले का? हा शिकवणीतले का? शिकवणीतली आहे ती. गाडी गाडीच्या मागे पळते. बर कितीला होईल? तिचं 1.5 लाख सांगतो आम्ही. 1.5 लाख. काही किती दिवस बाकी आहेत का? तिला 20 दिवस टाइम आहे. किती आलं सोडायचं? ती सोडून 1.25 लाख आलं. आत नव्हत ना लाख नाही. बरं म्हशीच्या किमती वाढली त्या बाया होय वाढले. त्याच्यामुळं येण कमी झाली. दुधाला भाव आहेत. पण पाऊस पडत नाही. लोक म्हणते ते वैरण दुधाला नाही द्या. भाव आहे. हा? दुधाला भाव आहे त्या पाय आहेत. म्हैस बघून मार्केट चांगलं आहे. चांगला मी चांगल्या मालाला चांगला चांगल्या मालाला चांगली किंमत आहे. बरं तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडे 3 व्हरायटीमध्ये म्हशी मिळतील तुम्हाला. पंढरपुरी असेल, दुगल असेल, मोरा असेल किंवा दुगल असेल अशा म्हशी मिळतील. नंबर दिला का तुम्ही? नाही सांगाय मग. 83 08 69 33 91. ठीक आहे. दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून मित्रांनो घेऊ शकताय. कोणाला जर पाहिजे असेल तर अशा म्हशी. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट चालू आहे. बाजारातील संपूर्ण मशीनची वगैरे किमती आपण जाणून घेणार आहे. मला तुमचे रेडी कोणा आहे भैया? तुमचे किती दिवस बाकी आहेत व्याला? 15 दिवस राहिले.
दाताला कशी सांगता येईल भया नाव दुसरं आहे काय नाव काय बाळा तुझं हा नाव कुरेशी कुठलं गाव कुठलं आहे पापनस कधी आलता बाजारात आता आलाय रात्री आलाय सकाळी आलाय सकाळी सकाळी आलाय बरं चालू जिल्हा कुठला आहे तू बाया जिल्हा सोला माडा माढ्या जिल्ह्यातील म्हैस आहे मित्रांनो किती किंमत सांगतो दादा 85 हेच केवढ्याला आहे? किती दूध देणार म्हैस आता काय काय सर दिसून बरं किती किंमत 75 लास्ट हा म्हशीच आहेत पोरगा आहे काय मग बरोबर सांगितली किंमत बायानं म्हशीच आहेत पोरगा आहे असं त्याच्या पप्पाचं म्हणणं आहे बरं 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 मोबाईल नंबर द्या दादा तुमचा 97 65 होय. 87 00 तुझ्या धाडसाला मांडलं गड्या 4 कॅमेरे लावले तर एकदम खनखनी बोलते पोरगा रेडी बारके मित्र 45 पर्यंत वगैरे व्यवहार होऊन जाईल याचा एक 50-45 पर्यंत मिळेल की नाही कितीपर्यंत सुटेल केवढ्याला द्यायचा 60 पर्यंत 60 पर्यंत दूध देणार ना पहिला रेडी गरीब आहे मग बघून द्या रेडी 60 म्हणतो मालक किती किंमत होईल कमी करून सांगा चला मित्रांनो आपण आता रेड्या दाखवण्याचा प्रयत्न करूया सांगोला बाजारात म्हशीचा मोठ्या प्रमाणात भरलेला आहे बरं का सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट चालू आहे काय म्हशी बाजारात व्या लागले त्या पंढरपूर एकदम कांडाका म्हैसा इथे मित्रांनो बघू शकताय पुन्हा ये मालक गाव कुठला आहे गोपाळपूर पंढरपूर तालुक्यातली पंढरपुरी म्हैस आहे शेंगाळू म्हैस आहे कोण येते का बाया होय बर म्हैस बघून घ्या शिंग वगैरे कशी आहे ती वेद किती आहे म्हशी चौथा आहे आता गाभण आहे का दुधावर आहे गाभण आहे दुधावर बी हा? एक टायमावर दुधावर बी आणि गाभण बी दूध गाभण पंढरपुरी आहे मित्रांनो वस्तू बघू शकताय किती होईल भैया किंमत हे 2 सांगतोय आपण 2,20,000 सांगताय किती महिने गाभण आहे काय 5 महिने गाभण आहे 5 महिने तपासून मिळेल बरं आणि दूध किती चालू आहे आता दूध एक टायमाला 4 लिटर आहे एका टायमाला 4 आणि दुसऱ्या टायमाला नाहीच काय नाही. एक टायमावर आले 5 महिने गाभण आहे बरं भाकड काळ किती असतो या म्हशीला दादा त्याचं 7 महिने कमी केलं 7 महिने भाकड काळ परवडणार का म्हैस शेतकऱ्याला घेतलं परवडणार का नादासाठी घ्यायला लागते म्हैस हे नादासाठी बी घ्यायचे एक असतात नादाला बरं बरं मी पंढरपुरी म्हणजे हिला शिकवण आहे सगळी शिकवण पुढे तुमच्या मागे येते होय बरं काय दाखवू शकता हिचं काय चकमक काय करते काय आता नाही ते उलट बाजारात जरा गर्दी असल्यामुळे गर्दी असल्यामुळे. बरं तुम्ही जर व्यवहार झाला तर बाहेर वगैरे नेऊन तिची काय म्हणजे जी काय एखाद्याला जर पळवायला वगैरे पाहिजे असेल तुम्ही व्हिडिओ वगैरे तुमच्याकडे आहेत हा खात्रीने देताय खरं आहे ना सगळं खात्री नाही सगळे बरं ठीक आहे भैयांचं म्हणणं गाडीवर आहे, पळणार बस आहे. गाडीच्या मागं पळणार असेल म्हणणं आहे, शिंगोळू म्हैस तर एकदम जातीवंत खाणीतले बरं का आणि 5 महिने गाभण पण आता गाभण औषध पळवत नाही पळवत नाही आपण गाभण अवस्था पळवत नाही जास्त पळवत बरं बरं मारा बिरत नाही ना मारा बिर नाही शांत आहे शांत किंमत किती होईल दादा फायनल द्यायची किंमत 2.5 लाख रुपये पाहुणे 1,75,000 हा. 1.25 लाख 1.5 लाखापर्यंत सुटाय नाही होत नाही. नाही का द्या कॉन्टॅक्ट नंबर दादा तुमचा 77 96 39 25 30 ठीक आहे पंढरपुरी असेल पंढरपुरी गोपाळपूरची म्हैस आहे कुणाला जर पाहिजे असेल तर भैयाचा नंबर दिलेला आहे संपर्क साधू शकताय धन्यवाद दादा तर बघून घ्या मोठ्या मोठ्या म्हशी आहेत त्या मित्रांनो बाजारात मोरा म्हशी आहेत त्या दुगल म्हशी आहेत त्या सांगूला बाजारात जाफराबादी म्हशी येत नाहीत बरं का आणि नसतात पण जर कोणाला घ्यायची असेल तर येऊ नका बाजारात कारण म्हशीचं प्रमाण कमी आहे भैया पंढरपूर आहे का? काय नाव आहे तुमचं सूरज माशाळकर किती सांगता किंमत किंमत किती सांगता 2.25 लाख रुपये काय भैया वैशिष्ट्य आहे म्हैस तर बारकी वाटते शेंगावळा जातीचे चांगले बर 2 लाख तिला द्यायचं काय आणि किती दूध देते 10 लिटर देते 2 टायमात मिळून द्यायची किंमत सांगायची झाली सांगायची गिऱ्हाईक आलं तर करू कमी किती कमी जास्त किती करू नका आता यात कमी सांगा किती करणार बहुत गिऱ्हाईक आल्यावर करू दे मग गिरायक येणार ना तुम्ही किंमत कमी केली तर 2 लाख सांगितल्यावर बघतील या व्हिडिओ तर किंवा आपल्याला येईल का सांगायची द्यायची किंमत जवळपास सांगा तुमची काय 5-10 हजार ठेवून सांगा तसं काय नाही 81 ठीक आहे त्यात बी 10,000 ठेवल्यात बाहेर ना 80,000 81 सांगितले 10 लिटर दूध आहे दूध कमी देणार नाही ना नाही देणार 10 लिटर दूध ते पांढरा आहे मातीवरती या जरा आणि ते चांदी आहे चांदी चांदी म्हणते काय त्याला बर तर चांदी आहे म्हण मित्रांनो ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब 98 34 98 34 84 84 44 धन्यवाद कुणाला पाहिजे असेल तर अशा पंढरपुरी म्हशी द्या आज बाजारात बघू शकता एक भुरी म्हैस आहे इथं हे पांढरी शुपट म्हैस आहे देखणी म्हैस आहे बघून घ्या तुमचे आहे मालक बर
पंढरपूरमध्ये येते काय पंढरपूरमध्ये येते काय बर एकदम बुरी म्हैस आहे ही. हे काय आता ह्याला म्हणायची फॉरेनर सारखी म्हैस आहे बरं का फॉरेनर असंच असते त्या मोबाईलवर वगैरे आपण बघितलेलं असतं एकदम म्हैस देखील दिखणी जार म्हैस आहे ही. त्याची काय किंमत होईल कमेंट करून सांगा. तर आज पंढरपुरीवर दणका दिलेला आहे आपण तिथे एक पंढरपुरी म्हैस आहे बघून घ्या मोठ्या मापाचं लागलेली म्हैस आहे. हो मालक तुमचे काय म्हैस व्यवहार चालू आहे म्हशीचा बरं असू द्या असं चालू द्या गेलेलं म्हैस आहे खाली झालेलं आहे. पंढरपूर म्हशी किमती जरा जास्त असतील बरं का पण सांगताना सांगते व्यवहारला वस्तूवर कमी जास्त होते. बाबा तुमचे काय म्हैस तुमचे काय तुम्ही घ्यायला आलाय काय गाव कुठला आहे तालुका जत तालुक्यात म्हैस घ्यायला आहे कसा आहे बाजार आजचा चांगला म्हणजे घ्यायला चांगला आहे विकाय हां बरं किती म्हशी बघडल्या काय जरा इकडे बघा आता झालं ही तुम्हाला घ्यायची का नाही बघायला कोण मालक नाही तर मालक नाही काय कितीपर्यंत घ्यायच चालली काय ते मालक नाही काय सांगू असं आहे काय ठीक आहे धन्यवाद 55 पर्यंत मिळेल तर घेणार आहे तुम्ही ठीक आहे म्हणजे बाजारात अशा चुटमुटे आहेत त्या मित्रांनो बघू शकताय कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी आपण आता आलेलो आहे बाजारामध्ये म्हशी एकदम इथे एक आहे पंढरपुरी बाया राम राम गाव कुठला हो साहेब परितवाडी परितचा वेगळा आणि परितवाडी वाडी वेगळी. वेगळे अच्छा किती वेळा आहे म्हैस दुसऱ्या येतो दाताल कसे जातो सायदा सायदाती पंढरपुरीच आहे कसं जरा चेहरा करायची जा इकडं दूध किती दिलंय पहिल्या वेताला पहिलं तर 4-4.5 लिटर दूध मारती बिरते नाही का नाही मारत नाही काय नाही हो. शांत स्वभावाची शांत स्वभाव एकदम जरा दात दाखवते बघायची राहू दे, राहू दे, राहू जाताल दे. जरा लय मऊ आहे जरा थोडी जरा इसणीला मऊ आहे दात दाखवता येणार नाहीत असं मालकाचं म्हणणं आहे कितीला द्यायचाल मालक काय 1.40 सांगितलं 140 होईल का कमी जास्त होईल त्याच्यामध्ये की कमी जास्त? आत न होईल लाखाच्या नाही 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 व्यवहारला आलो नाही किती पर्यंत फायनल 1.10 मागते तिला 1.10 मागितली किती पर्यंत देणार 1.25 लाखापर्यंत देऊन टाकू 1.25 लाखापर्यंत व्यवहार होऊन जाईल दूध किती दिले मशीन हा दूध दूध 5 लिटर दिलंय तिनं 4.5 लिटर म्हणजे 8 लिटर या बोलीत देताय तुम्ही होय हा होय ठीक आहे आणि 1.25 लाखाला देताय मोबाईल हा. नंबर द्या साहेब तुमचा 97 हा 30 हा 62 32 62 32 आज जरा पंढरपूरचा स्टॉक जास्त आलाय बाजारात हा बरोबर आहे हा हा किती म्हशी आणली त्या काय म्हैस एवढी एकच आणली एकच आणली शेतकरी व्यापारी हा शेतकरी पण ही काठी नेन म्हणून म्हणलं काठीचं काय आणली आपली म्हणजे पंढरपुरी असल्यामुळे त्या नादाला हा. काठी लागतेच हा. बरोबर आहे ना कळते का हिला शिकवण आहे का शिकवण आहे का काही नाही काय शिकवलेलं नाही आपलं दार काढून दूध काढलेलं आहे हा. 1.25 लाखाला का देणार आहे हा. ठीक आहे दादा नाव काय तुमचं अनिल नंदे व्यापारी नाही नाही ना धन्यवाद साहेब तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या अशा सांगोला बाजारात आज पंढरपुरी म्हशी जरा प्रमाणात आली त्या बरं का त्यामुळे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती बाजाराची मिळून जाईल म्हशी असलेल्या मोरा म्हशी दुगल म्हशी पंढरपुरी म्हशी आता बाजारामध्ये जर तुम्हाला पंढरपुरी दुगल आणि मोरा म्हशी घ्यायची असतील तर सांगोला बाजाराला एकदा व्हिजिट करा संपूर्ण माहिती जाणून घ्या मग म्हशी खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आणि बाजारात आज म्हशी भरपूर आले त्या दुधाच्या हावभावीमुळं म्हणजे दरामुळं थोडा बाजारातील हालचाली झाली त्या दरात वाढ झालेली आहे म्हशींच्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद